जिल्ह्यामध्ये सर्वत्र गणेशोत्सव सुरू असून याच पार्श्वभूमीवर सावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील 40 गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांनी गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि नियमबद्ध पार पडावा या उद्देशाने बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक आज सालोड येथील सदानंद महाराज मठ येथे घेण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, श्री मकेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी उपस्थितांना उत्सव काळात घ्यावयाची काळजी आणि उत्सव काळात कायद्याचे पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। उत्सव काळात वापरण्यात येणाऱ्या डीजेच्या आवाजाची मर्यादा, विसर्जन मिरवणुकीतील शिस्त, ढोल ताशे वाद्यांच्या वापरात सुरक्षितता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच विविध शासकीय विभागाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचना आणि आदेशांचे पालन गणेश मंडळांनी करणं असे बंधनकारक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिलाय। या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सालोडचे सरपंच अमोल कन्नाके, पत्रकार संजीव वाघ आणि पोलीस पाटील महेश टेकाम, पोलीस अंमलदार प्रवीण शेंडे उपस्थित होते। सावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील तसेच 40 गणेश उत्सव मंडळांचे अध्यक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या बैठकीला उपस्थितांचे आभार पत्रकार संजीव वाघ यांनी मानले। पोलीस स्टेशन सावंगी मेघे जिल्हा वर्धा अंतर्गत एकूण 40 गणेश उत्सव मंडळांची आज सालोड येथे बैठक घेण्यात आलेली आहे। तसेच हा गणेश उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता मंडळाच्या सर्व सदस्य, अध्यक्ष यांना माननीय वरिष्ठ यांच्याकडून तसेच विविध शासकीय विभागाकडून ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। तसेच हा उत्सव शांततेत कशा प्रकारे पार पडला जाईल याबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। सदरची सभा ही वर्धा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन IPS तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सावंगी यांनी घेतलेली आहे। धन्यवाद। देशातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंदू जागर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।